हाय गाईज, आम्ही चाललो आहे कोंडेश्वर मंदिराकडे. आज आमचा डान्सची प्रॅक्टिस आहे. आज मी पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलत आहे, म्हणून चुकलं तर समजून घ्या. आमचे समोर फ्रेंड आहे, आम्ही त्याला हे आमची गँग आहे. अजून आली नाही बाकी पर्सनल गँग आहे, अजून ती आलेली नाही. आता तुम्हाला मी सांगतो, आताशी 2:45 वाजलेले आहे. आम्ही चाललोय 2:15 नाही भाऊ, 3:15 झाले आता. 3:15 झालेले आहे. तर आता आम्ही चाललोय कोंडेश्वर मंदिर का पुन्हा. तर आत्ताच आमचं म्हणजे तिथून 3:15 वाजल्यात. तिथून आम्हाला डान्सची प्रॅक्टिस होणार, व्याख्यान होणार, अल्पाहार म्हणजेच चहा पाणी होणार आणि रात्रीचे 8 म्हणजे 8 वाजता बहुतेक 8 सव्वा 8ला नंतर 7:45 वाजता पुन्हा मंदिरापासून आमच्या निवासस्थानाकडे आम्हाला पुन्हा यायचं आहे. चला आता आम्ही तुम्हाला आमचे फ्रेंड दाखवणार आहे. तर तुम्हाला तिथे जाऊन पूर्ण ब्लॉगची माहिती. हे आमचे क्लोज सिस्टर्स, ऑल सिस्टर्स. मी तुम्हाला आता रिअल शाहरुख दाखवू शकतो. तुम्हाला गंमत म्हणजे माहिती का हं. पैशा हं. इथं रेंज अजिबात नाही काढायची. व्हिडिओ करून ठेवतोय आपण. इधर रेंज काय ना बहुत बडे प्रॉब्लेम आहे. नाही का, व्हिडिओ करून ठेवतोय नुसता, व्हिडिओ काढून ठेवतोय फक्त, आणि 7 दिवसांनी आमचं अपलोड करणार आहे आम्ही. आणि तुम्हाला सांगू गाईस, म्हणजे हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे. असं इथे अपलोड करू का नको असं होणार पण आहे, पण ह्यावेळेस अपलोड करणार. कारण की पहिलं प्रयत्न केल्याशिवाय नाही का, ट्राय केल्याशिवाय माणसाला ते वाटत नाही, यश भेटत नाही. नाही रे, ट्राय केल्याशिवाय नाही का, ट्राय बट डोंट क्राय. आपण ट्रायच केलं नाही तर कवर असं नाही का, करू 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 ह्यातच निघून जाईल. आणि खरं सांगतो, NSS कॅम्पला आहे ना, मला खूप मजा येते. म्हणजे नाही का, थोडंफार काय व्हायला माझ्यात इम्प्रूव्हमेंट झालेले आहे, थोड्या गोष्टी शिकायला भेटल्यात. थोडा नाही, भरपूर. जास्त करून मला भाऊ नेहमी शिकवलेलं, लई नाही का इमोशनली सपोर्ट करतो मला नेहमी. खूप धन्यवाद. खूप लई शिकवतं मला NSS कॅम्पमध्ये. अजून काय पाहिजे नसेल माहिती तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. कोणा मारा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही करू, पण आवडल्यास नक्की लाईक करा. आणि आम्हाला सपोर्ट करा. हे नजारा तुम्ही फक्त बघत राहा. हाय गाईज, विशाल, हाय, पायल, असं दे, मुस्कान, एक्सक्यूज मी गाईज. दीपाली. हे आमचे फ्रेंड आहे. काय झालं तुला? लाडली बहीण, हे दुसरी लाडली बहीण. हे आम्ही बोललो असतो, लाडला भाऊ नाही आमच्यासाठी, नाही का विशाल भाऊ. हे आमची दीपाली दिदी. तुम्हाला कसं वाटतं NSS कॅम्प मध्ये येऊन? खूप छान वाटतंय. तुम्ही काय काय शिकला का नाही यातून NSS कॅम्प मधून? म्हणजे तुमचं आज माझं सूत्रसंचालन आहे, मला खूप भीती वाटते, तरी पण मी म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही स्टेजवर जाणार आहे का? मी बोलते बरं. गाईज, आमच्या ग्रुपचे आज सूत्रसंचालन आहे. मी टीम ची लीडर आहे, तरी पण लीडर फुस झालेला आहे. लीडरला 2 खांदेकरी भेटले. ते असं चालत राहिलं तर अजून 2 खांदेकरी चेक. ते 2 खांदेकरी एक कॅमेरा पकडणार आणि हातात काढणार आहे. विशाल भाऊ, तुमचं काय मत आहे? लागणार नाही असं मी विशाल भाऊ, तुम्ही काय शिकले? कॅम्पला येऊन खूप काही शिकलो. काय त्यात थोडंफार सांगू शकता का? काही सांगू शकत नाही गाईज, कारण तिथं आल्यापासून आम्हाला खूप येडागत झालेला आहे. जे येत होतं ते पण शिकवलं, हा, जे नव्हते ते पण शिकवलं, जे माहित होतं ते पण सांगितलं, हा. आणि जे माहित नव्हतं ते पण सांगितलं. आणि जे माहित नाहीत ते शिकते पण सांगणार आहेत. पण खूप काही शिकायला भेटलेलं आहे. बस आता कॅमेरा तिकडे फिरवा. पुढल्या वर्षी तुम्ही नसल्यामुळं पुढल्या वर्षी येणार का तुम्ही? माझ्या डोळ्याला का आता काय प्रॉब्लेम वाटत नाही एवढा. पुढल्या वर्षी कॅम्पला येणार तुम्ही? नक्की घरच्यांनी पाठवलं तर नक्की येऊ. पुढल्या वर्षी शेवटचं कॅम्पचं वर्ष आहे, कारण 3 वर्ष करायचं असतं. नक्कीच यायला लागेल म्हणून. चला, माझ्या बहिणीचं लग्न नाही झालं तर येईन. आणि झालं तर नवऱ्याला घेऊन येईन. हे कोणी पेटवलं काय माहिती. आणि इकडे काही. आणि मी आजचं जेवण बनवलं होतं. मला ना आज विषय जेवण माझ्यातर्फे होतं, आणि माझं जेवण एवढं आवडलं की मला 2 ऑर्डर भेटल्या. ते कुठल्या लग्नाचे ऑर्डर भेटले. ते एक निवेदिकाचे लग्नाचे ऑर्डर भेटले. ते नाही, अरे भेटले ते खरं. हा, आणि एक साक्षीचे आहे ना लग्नाचे ऑर्डर भेटले ते मला. नक्की का? हो. कोणी दिली? त्यांनीच दिले ते. मग तुम्ही तर माझ्या लग्नाला तुम्ही जेवण बनवायचं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि का सिस्टर मुस्कान, बिग सिस्टर आमची ज्युनियर
आमच्या कॉलेजचे ज्युनियर, आमची बहीण आणि हे तुम्हाला लाल टोपीवाला दिसत असेल, ह्याला नुसता मोबाईलची सवय. यायला लागली. दीदी तुझं मनोगत सांग जरा, तुला कसं वाटलं NSS कॅम्पला येऊन? खूप भारी वाटलं, खूप मजा आली, खूप भावं भेटलीत मला. खूप बहिणी भेटल्या, खूप मैत्रिणी भेटल्या. हा, खूप मैत्रिणी झाली. म्हणजे तुला NSS कॅम्प मधून काय शिकाय भेटलं? काही नाही, सगळे आपले हा, शिकाय काय भेटलं यातून? हे बघा असं काहीच कुत्री नाही खूप भेटलं येते. हा मग तू NSS कॅम्प आता 5वा दिवस आहे, तर तुम्ही काय शिकले नाही का अजून? योगा शिकले ना. बघितलं आम्ही तुमचं योगा, जाऊ द्या. जिर्ली यांची योगा. हा किती वेळ होता केव्हाची थांबली होती. हे बघा, हा डोंगर भागाचा नो नेटवर्क. नो नेटवर्क. नेटवर्क आहे पण आमच्याकडे काय त्याला रेंजचं तेवढं आहे भाऊ. रेंज नाही, नेटवर्क आहे पण आमच्याकडे ते कार्ड नाही BSNLचं. BSNLचं कार्ड नाही आणि आमच्याकडे- याच्यात एअरटेल, जिओ आणि आयडिया चालत नाही. माझ्याकडे अंबानीचं कार्ड आहे, अंबानीचं कार्ड आहे. जिओ. नाही आमच्याकडे ना, आम्ही एअरटेल ठेवतो. हा का? हा तुमच्याकडे कोणतं कार्ड आहे? काय तिकडं. कसा नाही आमचा ब्लॉक खराब नको करू. मग बोलायचं नाही तर बोलायचं, ब्लॉक नको करू. काय म्हणता तुम्ही? चला काहीच, आता तुम्हाला मंदिरात तिथे गेलो, तुम्हाला ब्लॉग बाकीचं दाखवतो. अतिशय सुंदर असं मंदिर. हा अजून एक आठवलं, उद्या आपला कॅम्प आहे ना, उद्या आपलं प्रायव्हेट, उद्या आपल्याला ट्रॅकिंगला जायचं. उद्या थांब रे. उद्या आमची जंगल सफारी आहे मित्रांनो. हा उद्या आम्ही 5 तास ट्रेकिंग करणार आहे. 5 तास ट्रेकिंग करून आणि आम्हाला कंचागड चढायचं आहे आपल्याला. हा डागबैरीगड नाही, डोंगर चढायचा डागबैरीचा. तिकडे त्यांना. हा इथे काय थांबा, तुम्हाला अजून लोकांचे हे मनोगत आमचा व्यायाम करण्याचं स्थान दाखवा आपल्या. इथं आम्ही डेली वर्कआउट करतो सकाळी हा सकाळी. ए पळ तिकडं. आमच्या दुसऱ्या बहीण साक्षी, तुम्हाला तुमचं काय NSS कॅम्प बद्दल मला लय रडा येते, घरी जायचंय. का बरं? करमतच नाही, काम काही जणांना रडू अजून? येते, तर काही जणांना करमत. तुम्ही NSS कॅम्प मध्ये काय शिकले हा का नाही? शिकले तर काही नाही, हा पण तुमच्यासारखे भाऊ मित्र भेटले, दोन हात एवढंच. धन्यवाद. शिकले काहीच नाही मी. ते म्हणलं लाडकं भाऊ. तिला बी आधार. कॉलेजमध्ये नाही शिकत कॅम्पला कधी काय शिकणार. बाय बाय गाईज. बाय बाय गाई. भाई आमचा भाऊ राहिला इकडे, मित्र मैत्रिणी राहिले. इकडे 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 इकडे. हे आमचे दुसरे मित्र उमेश भाऊ. तुम्ही काय शिकले कॅम्प मध्ये? हा तुम्हाला कॅम्प बद्दल काय सांगता येईल? दीदी तू कॅम्प मध्ये येऊन काय काय शिकाय भेटलं? काय मला काय नाही लोणचं खायचं नुसतं. हा लोणचं नाही खायचं, मी शिकले. मला भेटलं लिडरशिप कशी करावी हे शिकायला भेटलं मला. चांगले फ्रेंड्स भेटले, नवीन. आणि ना मला एक शिकाय भेटलं, खोकला असलं तरी लोणचं खावा ना, चालत होती नाही तर. अशीच होती अशीच. तुम्ही ऐक ना, तुम्ही काय शिकले NSS कॅम्प मधून? शिकलो. प्रत्येकाचं मन असतं, हा त्याने आपल्या मनाने जगावं, हा काहीतरी बाहेर फिरायला चान्स भेटला की यावं हा आणि असे नवीन माणसं बघावे. भेटले तर भेटले. अरे त्यासारखे आमना आहे तुझ्यासारखे आहे ना. काय आता त्यासारखी माणसं भेटतात, पुढं जरी गेलं तरी त्यासारखे असतात. हा, दिसतंय की, हे बघ की काल मोडकं दिसत होतं मी बहिणी. आगे ते खाली माग कुत्रा बघत होता ना मी. त्यांच्यासारखे पण भेटतात. माणसं पण त्याची काढतो यात टाका. याच्यासारखी एक्सपिरियन्स वाले माणसं पण भेटतात. कसं वाटलं तुम्हाला NSS कॅम्प लिहून? NSS कॅम्प लिहून कसं वाटलं? कार्याचं काम केलेलं आहे. NSS आज कॅम्पला येऊन सगळ्यांना मला भाजी यांना बनवलेली आहे. मित्र भेटले, धन्यवाद भाऊ. हे असले पण भेटले, त्यांच्यासारखे भेटून अजून पुढे दिसतात का त्यांच्यासारखे पण भेटले. पुढे पुढे लवकर जा. हाय पळत पळत जा पुढचे शूटिंग काढ. पळ पळत का. रण्याचं बघ काय चालू आहे. दर्शनचा इंटरव्ह्यू घ्या. हे भाऊ बोल झालंय मला पहिलं असतो ना माया नको मला मला बोलत झालं सापड टाकेन डायरेक्ट. यांचं काय झालं ते काय माहिती. बिल्लाजी मी विशाल बिल्लाजी हे आणू शकतो अख्या कॉलेज समोर.